खिचडीसाठी 1 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी मुगाची डाळ. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मी गॅसवर कुकर ठेवलं आहे. त्यात तेल घालून घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा जिरे घालते आहे. 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तोही यात घालून घेते आहे. पंधरा ते 20 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, तेही घालून घ्यायचे त्यात. आता कांदा आणि कढीपत्ता थोडासा परतून घ्यायचा आहे. यात हळद घालून घेते आहे. आता हे थोडं परतून झालं की त्यात 1 बारीक चिरून टोमॅटो घालून घेते आहे. हाही परतून घ्यायचा आहे. मी यात थोडंसं मीठ घालून घेते आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट पडतो. आता यात 1 चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार तिखट घालून घ्यायचे. हे थोडंसं परतून घ्यायचे तेलावर. आता 1 वाटी मी कोहळं बारीक चिरून घेतले. कोहळं याला कुणी डांगर म्हणतं, कुणी लाल भोपळा म्हणतं. हे यात घालून घेते आहे. 1 बटाटा घेतला आहे, तोही बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे आलू, तोही घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं थोडा वेळ परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. आता जी डाळ धुवून ठेवली होती, डाळ आणि तांदूळ, ते यात घालून घेते आहे. आता हे डाळ आणि तांदूळ पण थोडंसं परतून घ्यायचे. तर यात मीठ घालून घेते आहे. अगोदर टोमॅटो नंतरही मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचे. तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि आता यात पाणी घालून घ्यायचे. मी 2 वाट्या, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली आहे, तर त्यासाठी मी 5 वाट्या पाणी घालते आहे. म्हणजे जेवढं तांदूळ आणि डाळ एकत्र करून घेतलं आहे त्याच्या 2.5 पट पाणी घालायचं आहे. 2 वाट्या आहे तांदूळ आणि डाळ मिळून, तर मी 5 वाट्या पाणी घालून घेते आहे. खिचडी शिजल्यानंतर जर वाटलं तर आपल्याला आणखी पाणी घालता येतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर शिजताना घातली तर चव आणखी छान येते, म्हणून मी यात 1 वाटी कोथिंबीर घालून घेते. याला मिक्स करून घेते परत एकदा आणि कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. म्हणजे अगदी गाळ आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची, त्यासाठी मी कुकरचं झाकण लावते. आता ही पहिली शिट्टी झाली आहे. दुसरी शिट्टी झाली आहे. आता ही तिसरी शिट्टी झाली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि कुकर पूर्ण थंड होऊ देते.
आता कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडून घ्यायचे. कुकर थंड झाले, मी उघडते आहे. आता खिचडी अगदी गाळ शिजवून घेतली आहे, छान शिजल्या गेली. आता या लेव्हलला जर आपल्याला वाटलं की खिचडी आपल्याला आणखी थोडी पातळ पाहिजे तर यात गरम करून पाणी घालायचं. मी यात थोडंसं पाणी घालून घेते आहे. पाणी गरम करूनच घालायचे. पाणी गरम करून घेतलं आहे मी. आता ते घालून घ्यायचं आहे. यात गरजेनुसार घालून घ्यायचे, आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे. आणि ही खिचडी आपण जर आत्ता खाल्ली नाही गरम तर थोड्या वेळाने ती आणखी घट्ट येते. तर जेव्हा खायची तेव्हा आपण त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायची. आता पाणी घालून याला मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मी परत सुरू केली आहे. आता हे थोडंसं शिजवून घ्यायचं आणि याला वरतून फोडणी घालायची आहे. त्यासाठी मी एका छोट्या कढईत 1 चमचा तूप घालून घेते आहे. साजूक तूप आहे हे. आता यात अर्धा चमचा जिरे घालून घेते आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या, त्याही घालून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 लाल मिरच्या मी तोडून घेतल्या, त्याही घालून घेतल्या आहेत. थोडीशी हळद घालते आहे वरतून. आणि आता ही फोडणी, तुपाची फोडणी वरतून खिचडीवर घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते आहे. आणि आता ही खिचडीवरती घालून घ्यायची. ही खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारी खिचडी आहे. वरतून कोथिंबीर घालते आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर ही मिक्स करून 1 मिनिट याला होऊ द्यायचं आहे आणि मग खिचडी बिलकुल तयार आहे. ही गरम गरमच सर्व करायची. आता ही खिचडी तयार आहे, गरमच सर्व करायची. वरतून साजूक तूप घालून घ्यायचं म्हणजे याची चव खूप छान लागते.